ऑटोमॅटिक डोअर क्लोज करायचं असं म्हणतं रेल्वे, शक्य आहे? नाही, शक्यता नाही. शक्य नाही. तुमचं काय म्हणणं आहे, शक्य आहे? नाही, शक्य नाही सर. रिस्क वाटत नाही तुम्हाला रोज असं जावं लागतं? काय करायचं सर आता काय पर्याय नाही ना, काय करणार सांगा ना, काय पर्याय नाही. सध्या सायंकाळचे 7 वाजलेत आणि हा खरं तर पीक आवर आहे डाऊन मार्गासाठी आणि इथे आपण बघतोय ठाणे स्टेशनवर कशा प्रकारे गर्दी होते आणि रोज या गर्दीतनं मुंबईकर, ठाणेकर, कल्याण डोंबिवलीकर हा वाट काढत असतो. सध्या आपण बघतोय कशा प्रकारे आतमध्ये घुसण्यासाठी प्रयत्न केला जातो आणि जर रेल्वे म्हणत असेल की ॲटोमॅटिक डोअर क्लोज करता येईल तर ते कसं करता येईल हा सुद्धा प्रश्न आहे. इथे बघतोय कशा प्रकारे एकामागे एक जण इथे आतमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात आणि रोज कार्यालयातनं घरी जाताना हा त्रास सहन करावा लागतो. आता ऑटोमॅटिक डोअर क्लोज करायचं असं म्हणतं रेल्वे, शक्य आहे? नाही, शक्यता नाही. शक्य नाही. तुमचं काय म्हणणं आहे, शक्य आहे? नाही, शक्य नाही सर. रोज तुम्ही असंच जाता? हो, गर्दी किती आहे बघा, गर्दी कुठे उतरताय तुम्ही? आता कळवा कळव्याला. मग उमऱ्याचं माहिती ऍक्सिडेंट झाला? तो सकाळी समजलं आम्हाला, बघितलं. रिस्क वाटत नाही तुम्हाला रोज असंच जावं लागतं? काय करायचं सर आता काय पर्याय नाही ना, काय करणार सांगा ना, काय पर्याय नाही. त्यामुळे एकामागे एक आतमध्ये जाण्याचा प्रयत्न हे करतायत आणि मोठी गर्दी इथे आपल्याला या ठाणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म्सवर पाहायला मिळते. प्लॅटफॉर्म नंबर 2 असेल, प्लॅटफॉर्म नंबर 4 असेल, 6 असेल, अगदी अशाच प्रकारची गर्दी आपल्याला विविध ठिकाणी पाहायला मिळते आणि इथे प्रत्येकजण वाट बघतं की आपल्याला जागा कशी मिळेल आतमध्ये जाण्यासाठी आणि हाच जीवघेणा प्रवास मुंबईकरांना रोज करावा लागतो. कॅमेरामन गजानन बाळापूरकर, मी वेदांत ने, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.